नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 21 जानेवारी भागामध्ये अक्षराचे बाब म्हणतात, मॅडम काही चुकलं असेल तर माफ करा. अक्षर म्हणते माफी मागायची काहीच गरज नाही. मोनेश्वरी म्हणते यांचं असं आहे, तोंडाची फटाकडी सुरू झाली की सुरूच. दुर्गी चुटकी वाजत म्हणते चल चल निघ इथून. अक्षरा म्हणते जायला नाही आले मी, हे घर माझं आहे. मोनेश्वरी म्हणते एकदा सांगितलं ना, इथं राहायची काहीच गरज नाही. अक्षरा म्हणते हे तुम्ही नाही ठरवायचं. मोनेश्वरी म्हणते मग कोण ठरवणार? आम्हीच ठरवणार. अक्षरा म्हणते देव नाही तुम्ही. मोनेश्वरी म्हणते देवी तर आहोत ना, बाकी कुणी मानत नसल, पण अधिपती आमासनी देवीच मानतात, हे ठाव आहे नवं तुम्हाला? अक्षरा म्हणते मॅडम एकदा की त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली तर त्यांना कळेल कोण आहात तुम्ही. मोनेश्वरी म्हणते कोण काढणार हो डोळ्यावरची पट्टी? अक्षरा म्हणते मी. भुवनेश्वरी मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते मास्तरीबाई किती वेळा प्रयत्न केला आणि तोंडावर पडलात. दुर्गी म्हणते बघी ग ताई, हिचा काय अजून मात संपत नाही. हिला वाटतं मी शिकलेली, मी लई शानी. ए तू तुझा शानपणा तुझ्या घरला कर, इकडं नाही, कळलं का? मोनेश्वरी म्हणते निघा मास्तरीबाई, सणावाराला आमच्या घरात उगाच राडा नको. दुर्गी म्हणते ए डुचके, तुला काय आता हिब्रूच सांगू का? लय टेचात घर सोडून गेली होती ना, मग कशाला आमच्या घरी आलीस ग? कशाला आली? लायकी तरी आहे का तुझी? अक्षरा म्हणते मला अधिपतींना भेटायचं. बाब म्हणतात भेटू द्या की दोघांना, दोघं भेटून भांडणं मिटवतील. नवरा बायकोमध्ये आपण कशाला पडायचं, जाऊ दे तिला. मोनेश्वरी म्हणते तुमची पोरगी शहाणपणा करते, आता तुम्ही पण करायले होय? व्याई ऐसा म्हणून काही बोललो नाही तुम्हाला, पण तुम्ही सांगू नका आम्ही काय करायचं ते. दुर्गी म्हणते तुझी लायकी आहे का भेटायची? अक्षरा म्हणते हे घर माझं आहे आणि अधिपती माझा नवरा, त्यामुळे मी काय करायचं हे तुम्ही सांगायचं नाही. मी अधिपतींना भेटणार म्हणजे भेटणार. ती वर जायला लागते. मोनेश्वरी म्हणते ओ मास्तरीबाई, ते घरात नाही आहेत. अक्षरा म्हणते मला माहिती आहे ते घरातच आहे. दुर्गी म्हणते पण त्यांना भेटायचंच नाही ना, एखादा तरी फोन केला असता की नाही तुला? केला का फोन? सांग ना. नाही केला ना, कारण त्यांनी तुझा फोन ब्लॉक केला आहे. बोलायच्या नादात अडाणी दुर्गी सगळं सांगून बसते. अधिपती इराला म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला. नाही नाही, गैरसमजच झाला. आम्ही आहोत अडाणी, पण मास्तरीबाई शिकलेल्या आहेत आणि आम्ही शिकावं ही त्यांचीच इच्छा होती आणि त्यामुळे त्या खुश होत्या. मला म्हणायच्या अधिपती तुम्ही ग्रॅज्युएशन करा. इरा म्हणते जिजू ताई सगळ्या विद्यार्थ्यांना हेच सांगते, तो पण आम्ही विद्यार्थी नाही. इरा म्हणते कसं सांगू तुम्हाला, प्रेम वगैरे सगळा दिखावा आहे. जिजू तू माझ्या मोठ्या भावासारखे, मी का खोटं बोलेल? खरंच मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटतं. दुर्गी म्हणते काय गे मास्टर डे, घरात होती तेव्हा सारखं शिक्षण शिक्षण, नुसती भुनभुन. मग काय कंटाळे अधिपती, तू गेल्यानंतर ते आमासनी म्हणाले. बरं झालं एकदाची डोक्याची बॅत गेली. मोनेश्वरी म्हणते काय मास्तरीबाई, घरात होत्या तेव्हा नुसती भुणभुण भुणभुन, आमच्या लेकाच्या मागे शिक्षणासाठी लागल्या. असा असतो हे संसार. आमचा लेक म्हणजे जुळलं तर सूत नाहीतर भूत. बाब म्हणतात मॅडम ऐका ना, अहो अधिपतींचं अक्षरावर खूप प्रेम आहे, ते तिच्यासाठी घरी स्वेटर घेऊन आले होते. मोनेश्वरी म्हणते ते आम्ही सांगितलं म्हणून, नाहीतर त्यांनी यांचं तोंड बी पाहिलं नसतं. आम्ही ते लोकांच्या लाजेखातर पाठवलं. आणि काय हो मास्तरीबाई, तुम्हाला आठवतंय नवं, लग्नाच्या आधी आमचा लेक काय म्हणाला होता, आम्ही आमच्या ऐसेबांना कधी बी सोडणार नाही, आणि ते त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. ओ व्ही, चला लेकीला घ्या आणि निघा आता. इरा म्हणते जिजू तुमचं तुमच्या आईवर एवढं प्रेम आहे हे ताईला नाही सहन होत. तुम्हाला माहीत नाही, तुमचे बाबा भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करायला तयार झाले होते तेव्हा ताई त्यांच्यावर खूप चिडली, त्यांना खूप काय काय बोलली आणि त्यांना हे पण म्हणाली तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी लग्न केलं तर ती तुम्हाला सोडेल. आता अधिपतीला आठवतं दवाखान्यामधील अक्षरा, ती अधिपती ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि या बाबांशी लग्न करतात. यांना सत्ता हवी आहे. आता तुम्हाला बाबांना नमवायचं आहे, त्यांना झुकवायचं आहे. आणि लग्न मोडून अक्षरा बोललेली असते आता भुवनेश्वरी बनून हातात बेड्या ठोकून थेट जेलमध्ये जाल. इरा म्हणते जिजू काय झालं? तर तो काहीच नाही. ती तुम्हाला आवडत नाही का मी जे बोलते ते?
अधिपती म्हणतो, नाही आवडत, नाही आवडत. हिरा म्हणते, ताई जे वागते ते आवडतं तुम्हाला? अक्षरा म्हणते, मॅडम तुम्ही जे बोलता ना त्यामधला एक शब्द पण खरा वाटत नाही मला. बाबा म्हणतात, अक्षरा तू थांब जरा. अक्षरा म्हणते, बाबा तुम्ही यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो मला माहिती आहे अधिपती कसे. दुर्गी म्हणते, हेच हेच तू अशी ताईशी वागते ना म्हणून अधिपतींनी तुला बाहेर काढली. अक्षरा म्हणते, त्यांनी मला घराबाहेर नाही काढलं, मी घराबाहेर पडली. भुवनेश्वरी म्हणते, त्यांनी अडवले का तुम्हाला? दुर्गी म्हणते, काय हो मास्तर तुम्ही तुमच्या पुरीला असं शिकवलं का खोटं बोलायचं, दुसऱ्यासमोर काही पण बोलायचं? काय गे तू डोसक्यावर पडली का? भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही अधिपतींना त्यांच्या आयुष्यात नको आहे हेच खरं आहे. अक्षरा ओरडते, खोटं आहे खोटं आहे, तुम्ही दोघीजणी खोटं बोलताय. हिरा म्हणते, जिजू जाऊ द्या तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. अधिपती म्हणतो, नको नको चला निघतो आम्ही. ती म्हणती, जिजू ताईचा एक निरोप आहे, ती या घरामध्ये कम्फर्टेबल आहे. तो म्हणतो, म्हणजे? ती म्हणती, ताईला तुमच्यासोबत संसार नाही करायचा. दुर्गी म्हणते, अधिपतीच्या मनात असलेल्या देवीला तू झिटकारलंस, ललकारलं, तिथंच तुमचं नातं संपलं ग. आता अधिपती तुला स्वीकारणार नाही आणि माफ पण करणार नाही. भुवनेश्वरी म्हणते, ते स्वेटर घेऊन आले कारण त्यासने असं वाटलं तुम्ही स्वेटरच्या बहाण्याने घरात नको शिरायला. बाब म्हणतात, मॅडम अहो असं काय बोलताय, नातं असं तुटतं का? दुर्गी म्हणते, ओ मास्तर घेऊन जा तुमच्या नतद्रष्ट पुरीला आणि घाला तिचं लोणचं तिकडं घरला. ए जा ना बाई, जा ना तुझ्या घरला, इकडं कशाला उभी आहेस? आम्हाला नगं आहे तुमची दळभद्री पोरगी. ए बाई जा ना आता, जा तुझ्या घरला, आमचा पिच्छा सोड, तुझा आणि आमचा काय बी संबंध नाही, आणि आमचा पोराचा पण पिच्छा सोड. ओ तुम्ही काय खोट्यासारखे उभा आहेत, घ्या तुमच्या पुरीला आणि जा की घरला, गरीब भिकारडी लोक. आता अक्षरा मोठ्याने ओरडते, दुर्गेश्वरी मॅडम वाटेल ती बोलू नका. दुर्गे म्हणते, भिकारडाच आहे तुझा बाप, म्हणून तू आणि तुझ्या बापाने अधिपतीसनी गळाला लावलं ना. तू काय करवलंस, स्वतःला किडनॅप करवलंस, मग काय लगीन मोडलं आणि आमच्या अधिपतीला फसवलंस. अगं धोंड आहेस तू, धोंड, जबरदस्तीने पैशावाल्याच्या गळ्यात पडलेली धोंड आहेस, धोंड. आमच्या अधिपतींचं मन भरलंय आता. हो न्या केलं आता घरला परत. बाबा बोट करत म्हणतात, खबरदार दुर्गेश्वरी मॅडम, माझ्या मुलीबद्दल एक शब्दही बोलू नका, नाहीतर. आता भुवनेश्वरी आणि दुर्गी बघतच राहते, पण दुर्गीला मात्र खूप राग येतो. अक्षर म्हणते, बाबा. दुर्गी बाबांना पकडते आणि जोऱ्यात ढकलून देते. तुम्हाला काय वाटतं, ह्या दुर्गीचा माज उतरायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.